हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। वर्ण, गज, द्रुम की सुवर्ण। वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल? तर द्रुम, ऑप्शन सी। वृक्ष, द्रुम, झाड, आणखी काय येईल? तरु, पादप। ठीक आहे। सुवर्णाचा समानार्थी शब्द कांचन, हेम, कनक। नेक्स्ट क्वेश्चन, हे संध्याकाळचे चित्र आहे, कंसातील शब्दाची जात ओळखा। चित्र या शब्दाची जात ओळखायची आहे। विशेषण, भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम। तर चित्र हे सामान्य नाम आहे, ऑप्शन डी। पुढचा प्रश्न, वंशज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा। पूर्वज, कनिष्ठ, अनुज की ज्येष्ठ। वंशजचा विरुद्धार्थी शब्द, तर याचा विरुद्धार्थी शब्द येईल पूर्वज, ऑप्शन ए। आणि वंशजचा समानार्थी शब्द येईल संतती। ठीक आहे। अनुज म्हणजे काय असते? लहान भाऊ, धाकटा भाऊ, कनिष्ठ भाऊ। हे कनिष्ठ आणि ज्येष्ठ हे दोन्ही शब्द शुद्ध शब्दलेखनात नेहमी विचारण्यात येतात। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खेडे या नामापासून बनलेले विशेषण कोणते? खेडी, खेडेकरी, खेडेवाले की खेडवळ। खेडे या नामापासून बनलेले विशेषण, तर माणसे कशी असतात? खेडवळ माणसे असतात। माणसांबद्दल अधिक माहिती खेडवळ या शब्दाने सांगितलेली असते, म्हणून खेडवळ येईल तुमचं विशेषण, ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा। कर्तरी, कर्मणी, भावे की समापन कर्मणी। राजा प्रधानाला बोलावतो, तर कर्ता काय आहे, कर्म काय आहे? तर राजा कर्ता आहे। कर्त्याला प्रत्यय आहे का? तर राजाला प्रत्यय नाही आहे, मग कोणता प्रयोग येईल? कर्तरी प्रयोग येईल, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते। राजाच्या ऐवजी जर इथे राणी हा कर्ता घेतला तर राणी प्रधानाला बोलावते, क्रियापद चेंज होईल। कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार चेंज होते। भावे प्रयोगात कर्माला व कर्त्याला दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद हे या दोघांनुसार बदलत नाही आणि हे क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते। ठीक आहे। समापन कर्मणीमध्ये ऊन हुन हा प्रत्यय असतो। करून झाले, वाटून झाले, पुरून झाले आणि कर्त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय असतो। षष्टीचा म्हणजे चा, ची, चे असा प्रत्यय असतो। हेमाचे पुरण वाटून झाले आपण उदाहरणामध्ये पाहिलं होतं आणि याचबरोबर क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवलेली असते। ठीक आहे। त्याचे पुस्तक वाचून झाले, कर्त्याला चे हा प्रत्यय आलाय। वाचून झाले, क्रियापदाला ऊन हुन हा प्रत्यय आलाय आणि वाचून झाले म्हणजे क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवले। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा। मोराचा, रेकणे, कावकाव, कुहू कुहू की केकारव। तर मोराचे काय असते? केकारव, ऑप्शन डी। रेकणे कोणासाठी वापरतात? म्हशीचे रेकणे, कावकाव कावळ्याची, कुहू कुहू कोकिळ्याची कुहू कुहू। कुहू कुहू हा शब्द तुम्हाला शुद्ध लेखनामध्ये पण विचारण्यात येतो। आतापर्यंत एक्झामला विचारण्यात आलेले काही ध्वनिदर्शक शब्द आपण पाहूया। घोड्याचे काय असते? खिंखाळणे। घुबडाचा घुतकार असतो। कबुतराचे, पारव्याचे घुमणे असते। हत्तीचे चित्कारणे असते। नेक्स्ट क्वेश्चन, फुलझाडांचा डॅश असतो। ताटवा, गुच्छ, बगीचा की घोस। समूहदर्शक शब्द शोधायचा आहे। फुलझाडांचा ताटवा असतो, ऑप्शन ए। गुच्छ कोणासाठी वापरतात? फुलांचा गुच्छ असतो। घोस, फळांचा घोस, द्राक्षांचा घोस। हे समूहदर्शक शब्दसुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असतात। प्रत्येक एक्झामला यातून क्वेश्चन विचारण्यात येतो। तर केळ्यांचा काय असतो? लोंगर असतो। काजूंची गाठण, उसाची मोळी। त्यानंतर वेलींचा काय असतो? वेलींचा कुंज। नारळांचा ढीग, कलिंगडांचा ढीग। त्यानंतर किल्ल्यांचा काय येईल? जुडगा। पुंजका कोणासाठी वापरतात? ताऱ्यांचा पुंजका। त्यानंतर कळप, गाई गुरांचा, हरणांचा कळप। जहाजांचा
काफिला, विमानांचा ताफा, उंटांचा तांडा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पडक्या घराच्या मोकळ्या जागेला डॅश म्हणतात. बखल, बखळ, वखार की बकाळ. पडक्या घराच्या मोकळ्या जागेला काय म्हणतात? तर बखळ म्हणतात. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. ज्या प्रयोगात क्रियापदाचे लिंगवचन पुरुष हे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे असतात त्यास डॅश प्रयोग म्हणतात. कर्तरी, कर्मणी, भावे की यापैकी नाही. तर आपण कोणत्या प्रयोगात पाहिलं होतं? क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते. तर कर्तरी प्रयोगात पाहिलं होतं. ऑप्शन ए. कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे लिंगवचन पुरुष हे कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे असतात आणि भावे प्रयोगात क्रियापदाचे लिंगवचन पुरुष हे कर्त्याच्या व कर्माच्या दोघांच्याही लिंगवचन पुरुषाप्रमाणे नसतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्य शासन या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा. सावकारशाही, राजेशाही, सामंतशाही की जमीनदारशाही. सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्य शासन. तर यात सामंतशाही असे म्हणतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग की समापन कर्मणी प्रयोग. रामाने रावणास मारले मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. तर कर्ता काय आहे वाक्यात आणि कर्म काय आहे? तर कर्ता राम, कर्म रावण, दोघांनाही प्रत्यय आहे. रामाने रावणास. भावे प्रयोग येईल. ऑप्शन ए. भावे प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी एकवचनी नपुसंकलिंगी असते. ठीक आहे. या प्रयोगात क्रियापद हे कर्ता व कर्म दोघांनुसार बदलत नाही. रामच्या जागी आपण जर कर्ता पोलीस घेतलं आणि रावणाच्या जागी जर आपण कर्म चोर घेतलं तर पोलिसाने चोरास मारले. क्रियापद बदलत नाही. भावे प्रयोग. ठीक आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार चेंज होते. कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नसतो, क्रियापद हे कर्मानुसार चेंज होते. समापन कर्मणीमध्ये कर्त्याला चा, चीचे, षष्टी विभक्तीचे प्रत्यय असतात. क्रियापदाला ऊन, हुना प्रत्यय असतो आणि क्रियापदातून क्रिया समाप्त झाल्याचं दर्शवलेलं असते. हेमाचे पुरण वाटून झाले, लताचा निबंध लिहून झाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही त्यास डॅश म्हणतात. कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोग की नवीन कर्मणी प्रयोग. कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. तर आत्ताच आपण डिस्कस केलं भावे प्रयोग. ऑप्शन सी. भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या दोघांच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलत नाही आणि यामध्ये क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. ठीक आहे. आणि कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. कर्तरीमध्ये वाक्यातील कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते. कर्मणीमध्ये कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते. नवीन कर्मणीमध्ये काय असते? तर कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. शिपायाकडून चोर पकडला गेला, गुराख्याकडून गाय बांधली गेली. कडून हा प्रत्यय असतो नवीन कर्मणी प्रयोगामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डबके या शब्दाचे अनेक वचन शोधा. डबके, डुबकी, डबे की डबकी. डबके या शब्दाचे अनेक वचन. तर डबकी येईल. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. अव्ययीभाव समासाचे उदाहरण नसलेला शब्द कोणता आहे? आजन्म, यथाक्रम, प्रतिवर्ष की राम लक्ष्मण. अव्ययीभाव समासाचे उदाहरण नसलेला शब्द. तर आपण अव्ययीभाव समासात काय पाहिलं होतं? कोणते उपसर्ग लागलेले असतात? तर आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागलेले शब्द असतात अव्ययीभाव समासात. आजन्म, आमरण, प्रतिक्षण, प्रतिदिन, प्रतिवर्षी, त्यानंतर यथाक्रम, यथावकाश, यथाविधी. सो आजन्म अव्ययीभाव समास, यथाक्रम अव्ययीभाव समास, प्रतिवर्ष अव्ययीभाव समास. राम लक्ष्मण अव्ययीभाव समासात येणार नाही. ऑप्शन डी विल बी अवर करेक्ट आन्सर. अव्ययीभाव समासाचे उदाहरण नसलेला शब्द येईल राम लक्ष्मण. तर मग राम लक्ष्मण हा कोणता समास आहे? राम आणि लक्ष्मण, आई आणि वडील, आई वडील, भाऊ आणि बहीण, भाऊ बहीण, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, विटी दांडू, विटी आणि दांडू. कोणत्या समासात पाहिलं होतं? द्वंद्व समास. राम लक्ष्मण हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मला जिना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता?
कर्तरी भावे शक्य कर्मणी की समापन कर्मणी? मला जिना चढवतो. तर चढवतो क्रियापदातून सामर्थ्य दर्शवलेलं आहे. आणि जेव्हा क्रियापदातून सामर्थ्य, शक्यता, इच्छा, अपेक्षा असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मला जिना चढवतो, मला हे काम करवते, मला हे खाबवते. शक्यता दर्शवलेल्या आहेत, सामर्थ्य दर्शवलेलं आहे. सो शक्य कर्मणी प्रयोग. समापन कर्मणीमध्ये आपण पाहिलं होतं कर्त्याला चा, ची, चे षष्टी विभक्तीचे प्रत्यय असतात. क्रियापदाला ऊन, ऊन हा प्रत्यय असतो आणि क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खाली समानार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? रयत, प्रजा, नदी, नीर, प्रेम, अनुराग, राजा, नृप. समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची आहे. तर रयत म्हणजे प्रजा, करेक्ट आहे. राजा, नृप, करेक्ट आहे. राजा, नृप, नरेंद्र, नरेश, भूपती. प्रेम म्हणजे अनुराग, करेक्ट आहे. नदी, नीर. तर नदी म्हणजे काय आणि नीर म्हणजे काय? तर नदी म्हणजे नदी, सरिता, तटिणी, तरंगिणी. नीर म्हणजे पाणी, जल, पेय, तोय, सलील. आणखी काय येईल? जीवन. सो ऑप्शन बी येईल तुमची चुकीची जोडी. नदी, नीर ही समानार्थी शब्दाची जोडी नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता? चाकोरी, चकती, चक्रांकित की मळवाट? गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता काय म्हणतात? चाकोरी म्हणतात. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. खालील शब्दांतील अनेकवचनी रूप कोणते नाही? बाया, लिंबू, वासरे की सासवा? अनेकवचनी रूप कोणते नाही? तर बाई अनेकवचनी बाया येते, सासूचं अनेकवचन सासवा येते, वासरूचं अनेकवचन वासरे. लिंबू एकवचनी आहे की अनेकवचनी आहे? तर लिंबू एकवचनी आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. लिंबूचं अनेकवचन येईल लिंबे. लिंबू, लिंबे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लिंग विचारानुसार चुकीची जोडी शोधा. घोडा, घोडी, वाघ, वाघीण, उंट, उंटीण, चिमणा, चिमणी. लिंग विचारानुसार चुकीची जोडी. तर तो घोडा, ती घोडी, तो वाघ, ती वाघीण, तो चिमणा, ती चिमणी. उंटचं स्त्रीलिंगी काय असते? तर उंटीण येणार नाही, सांडणी असं असते. उंट, सांडणी. सो चुकीची जोडी येईल ऑप्शन सी, उंट, उंटीण. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणता शब्द तण या शब्दाचा समानार्थी आहे? तट, काया, खग की इंदू? तण या शब्दाचा समानार्थी शब्द. तर तण म्हणजे काया, देह, शरीर, तनू. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. तटचा अर्थ काय होतो? तीर, किनारा, काठ. खग म्हणजे खगसुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. खग म्हणजे पक्षी, अंडज, विहंग येईल, द्विज येईल. इंदू म्हणजे चंद्र. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.